अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी महाराज नगर या महामार्गावर इमामपूर घाट परिसरात सध्या आपण आहोत आणि या घाटामध्ये जी काही अपघाताची ठिकाणं आहेत ती आपण सध्या पाहणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता की सिमेंटचं हे जे कठडं आहे हे पूर्णपणे तुटलेलं आहे आणि या ठिकाणी बरीचशी खोल खाई आहे. अशी अनेक ठिकाणं अपघाताची या पांढरी पूल परिसराच्या अलीकडे जो इमामपूर घाट आहे ते इमामपूर घाटामध्ये अशी अनेक ठिकाणी कठडं तुटलेली आहेत, सिमेंटची कठडे तुटले आहेत आणि त्या कठड्याच्या तुटलेल्या ठिकाणी कधीही एखादा अपघात होऊ शकतो, एखादं वाहन खोल दरीत जाऊ शकतं. आपण पाहू शकतो की हे बघा हे कठडं जे आहे हे पूर्णपणे जो कठडा आहे हे पूर्णपणे या ठिकाणी तुटलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण खालचा जो भाग आहे तो आपल्याला दिसतो आहे दरीतला. तर या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर जीवितहानी अटळ आहे. म्हणजे अशी भीती किंवा अशी शक्यता आहे, कारण पूर्णपणे हे जे कठडा आहे हे तुटलेलं आहे आणि या महामार्गाची देखभाल आणि दुरुस्ती ज्या जागतिक बँक प्रकल्प या विभागाकडे आहे त्या विभागाचे अधिकारी याकडं सर्रासपणे डोळे करत आहेत, दुर्लक्ष करत आहेत. आज म्हणजे 18 मे 2026 तर आज सकाळी 11-11:30च्या दरम्यान या ऑफिसला जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यालयात चक्कर मारली. मात्र 11:30 वाजले तरी त्या गायकवाड आडनावाचे जे मुख्य अधिकारी आहेत ज्या अधीक्षक जे अभियंता त्यांचा ऑफिसमध्ये पत्ता नव्हता, त्यामुळे त्यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली नाही. वास्तविक आता त्यांच्याशी या संदर्भात आम्हाला चर्चा करायची होती, त्यासाठीच त्या जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यालयात आम्ही गेलो. मात्र त्या ठिकाणी अधिकाऱ्याची भेट होऊ शकली नाही, त्यामुळं त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करता आली नाही. परंतु हे जे काही जे पत्र आहे या कठड्याच्या दुरुस्तीचं पत्र, हे जे कठडे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत असं पत्र आम्ही दिलं आहे. आणि या ठिकाणी जर संभाव्य अपघात झाला, त्या अपघातात जर कोणी दगावलं तर त्याची सगळी जबाबदारी जागतिक बँक प्रकल्प विभागाची राहील असं त्या पत्रात आम्ही म्हटलं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी सगळं पूर्णपणे कठडे, सिमेंटचे जे कठडे आहेत ते सगळे तुटलेले आहेत आणि या विभागाला अजूनही या संदर्भात जागा आलेली नाही किंवा हा विभाग जो आहे वर्ल्ड बँक अर्थात जागतिक बँक प्रकल्प विभाग, हा विभाग या ठिकाणी अपघात होण्याची तर वाट पाहत नाही ना, संभाव्य अपघातात कोणी मरण्याची तर हा विभाग वाट पाहत नाही ना, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे अधिकारी कार्यालयात तर भेटत नाहीतच, मात्र त्यांच्या या अशा गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळं सर्वसामान्याचा जीव असा वैतागला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की कधीही मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो. यापूर्वी देखील मोठमोठे मालट्रक या खाईमध्ये पडलेले आहेत. सुदैवाने त्यावेळी असं जीवितहानी वगैरे झाली नाही, मात्र वित्तहानी बरीचशी झाली. परंतु असे अपघात ज्यावेळी होतात त्यावेळी या महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि एका अपघातामुळे किंबहुना जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं सर्वसामान्यांना प्रचंड असा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो. कारण लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या असतात. अपघातामुळं वाहतूक ठप्प झालेली असते, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. मात्र भविष्यात अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी या विभागानं या कठड्यांची दुरुस्ती करणं एकदम गरजेचं आहे, आवश्यक झालं आहे. किमान या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला जर समजा उशीर लागत असेल तर या ठिकाणी लाल कपडा म्हणा किंवा असं एक दिशादर्शक काहीतरी ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून वाहन चालकाला या अपघातग्रस्त जे ठिकाण आहे त्या ठिकाणाची कल्पना येईल. आणि इमामपूर घाटात हे जे अपघाताचे ठिकाणं आहेत ते ठिकाणं जागतिक बँक विभाग जो आहे जागतिक बँक प्रकल्प विभाग
तो लवकरात लवकर या गाठड्याची दुरुस्ती करील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया आणि थांबूयात. लोकमत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर, महाराष्ट्र.